राम राम शेतकरी मित्रांनो, माझा बळीराजावरती पुन्हा एकदा सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, जसं की मी आपल्याला काल सांगितलं होतं की आपल्याला एक महत्वाची माहिती देण्यासाठी मी उद्या व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, आज तो हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि ही महत्वाची माहिती आहे बांगलादेश कांदा निर्यातीबाबत. बांगलादेश आपला कांदा घेणार का आणि कधी घेणार, किती घेणार, अशा प्रकारच्या बऱ्याच कॉमेंट्स सध्या प्रत्येक व्हिडिओ खाली येत आहेत. तर त्यासाठी हा सविस्तर व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना मी सांगू इच्छितो की आपण माझा बळीराजावरती मेंबरशिप ही चालू केलेली आहे. आपण माझा बळीराजा समर्थक म्हणून ही मेंबरशिप घेऊ शकता. 119 रुपये अशा माफक दरामध्ये आपण ही मेंबरशिप ठेवलेली आहे. आपण ही मेंबरशिप घेतल्यानंतर माझ्या व्हिडिओचा ऍक्सेस सर्वात आधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या कॉमेंट्स ह्या प्राधान्याने माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर एखादी कॉमेंट्स केली तर आपल्या नावाच्या पुढे माझा बळीराजाचा लोगो हा आता दिसणार आहे. त्यामुळे आपण सर्व व्ह्यूअर मध्ये नक्कीच माझा बळीराजा समर्थक म्हणून उठून दिसणार आहात. तर मित्रांनो, माझा बळीराजाला आपण फॉलो करा, जॉईन व्हा आणि माझा बळीराजाची मेंबरशिप घ्या. तर मित्रांनो, आता मेन विषय आपला जो आहे तो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत. तर मित्रांनो, जसं की आपल्याला पूर्वीही व्हिडिओ बनवला होता या बाबतीमध्ये आणि त्यावेळेस मी आपल्याला सांगितलं होतं की बांगलादेशामध्ये कांद्याचं उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. बंपर उत्पादन त्यांच्याकडे यावर्षी झालेलं आहे, अशा बातम्या तेथील वृत्तपत्रामध्ये आल्या होत्या. तर मित्रांनो, आता नेमके काय परिस्थिती तिथे आहे? तर मित्रांनो, आता तिथे जास्त पाऊस हा बऱ्याच ठिकाणी सध्या बांगलादेशामध्ये पडत आहे आणि जास्त पाऊस पडत आहे. आता बांगलादेश पूर्वी आपल्याला माहित आहे की भारतावर जास्त अवलंबून कांद्यासाठी होता आणि त्यांनी आताच बांगलादेशाने कांदा पिकवणं जास्त प्रमाणामध्ये चालू केलं, कारण की तेथील सरकारने तेथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलं कांदे लावण्यासाठी. जास्त कांदे लावल्यानंतर त्यांना माहित होतं की आपल्याला इतर देशावर अवलंबून राहावं लागणार नाही आणि त्यामुळे त्यांनी जास्त कांदे यावर्षी लावले होते. परंतु कांदे लावले, पण ते ठेवायचे कसे, त्या ठेवायचे वांदे तिथे सध्या शेतकऱ्यांचे आहेत आणि पाऊसही चालू आहे. आता अशा सगळ्या याच्यामध्ये तिथे कांदे खराब होण्यास सुरुवात ही झालेली आहे आणि हे कांदे खराब होऊ नये म्हणून तेथील सरकारने शेतकऱ्यांना एअर फ्लो मशीनही दिलेल्या आहे. त्या एअर फ्लो मशीन आपण त्या शेतकऱ्यांनी जिथे कांदा साठवलेला आहे तिथे बसवा असं सांगण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना एअर फ्लो मशीन उपलब्ध करून दिल्या जात आहेत. जसं की आता आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये झालं, आपण पाहिलं की जसं आपल्याला सरकार कांदा चाळीसाठी प्रोत्साहन अनुदान देतं, चाळी बांधण्यासाठी आपल्याला सरकारकडून अनुदान इथून मागे देण्यात आलेलं आहे, तसंच काहीस तेथील सरकार आता प्रयत्न करीत आहे की जास्तीत जास्त कांदा साठवणूक तेथे कशी करता येईल. आता त्यांचे प्रयत्न ते चालू आहेत. आता त्यांच्याकडे सध्या कांदा भावाची परिस्थिती ही दयनीय आहे. 12 रुपयापासून 17 रुपये किलो पर्यंत कांदे तिथे आपल्या चलनात जर पाहिलं तर ते विकत आहेत. कांद्याचे भाव कमी झालेले आहेत. गेल्या 4-6 दिवसापूर्वी तेथील वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती की एका शेतकऱ्यांनी कांदे हे नदीत फेकून दिली. तर मित्रांनो, अशी वेळ कधी येते ज्यावेळेस कांदा मुबलक प्रमाणामध्ये असतो, त्याला भाव नसतो किंवा तो कांदा खराब होतो आणि एकखटीत शेतकरी बाजारामध्ये कांद्याची आवक करतात, त्यावेळेस अशी वेळ येत असते. आपणही किती वेळेस पाहिलेलं आहे, आपल्यावरही ती वेळ आलेली आहे आणि तशी वेळ बांगलादेशातील शेतकऱ्यावर आता आलेली आहे. आता तेथील अभ्यासक म्हणत आहेत, सरकारला सांगत आहेत की आपण शेतकऱ्यांना कांदे लावायला लावले, परंतु आता शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नाही. मग आता शेतकरी पुन्हा कांदे लावणार नाही. जर आपल्याला इतर देशावर अवलंबून राहायचं नसेल
तर मात्र कांद्यासाठी काहीतरी करा असा आवाज तिथे सध्या उठवत आहे. म्हणजे बांगलादेशामध्ये अशी परिस्थिती आहे की कांदा आहे परंतु ठेवायला जास्त सुरक्षित जागा सध्या शेतकऱ्यांकडे नाही, त्यामुळे ते बाजारात विकल्याशिवाय राहू शकत नाहीत. पाऊस चालू आहे, अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशातील कांदा उत्पादकांची फरफट सध्या चालू आहे. आणि आपण आपल्या देशातील परिस्थिती जर पाहिली तर आपल्या देशात आपण म्हणतो की जर बांगलादेशने आपला कांदा घेतला तर नक्कीच आपला कांद्याचा दर सुधारतो. आता तेथील परिस्थिती सध्याची अशी आहे की सध्या त्यांच्याकडे कांदा आहे परंतु आता तो किती दिवस टिकणार हे आताच आपण सांगू शकत नाही. त्यांचा कांदा ज्यावेळेस खराब होईल किंवा संपुष्टामध्ये येईल त्यावेळेस बांगलादेश आपला कांदा घेईल. पण आज आत्ता ताबडतोब तरी त्यांच्याकडे कांदा आहे, तिथे कांद्याचे दर खूप कमी आहेत, अशी परिस्थिती आत्ताची आहे. आता नंतर काय होईल ते आता जर तरच्या गोष्टी आहेत. आणि आपल्याला माहित आहे की माझा बळीराजावरती आपण जी काही योग्य माहिती आहे तीच माहिती आपल्या कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना देत असतो. चुकीची माहिती आपण देत नाही. ज्यावेळेस काही महत्वाची माहिती बांगलादेश बाबत माझ्यापर्यंत पोहोचेल किंवा माहिती येईल त्यावेळेस सगळ्यात आधी बांगलादेश बाबत माहिती ही नक्कीच मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे मागील वर्षीही मी आपल्याला सांगितलं होतं की बांगलादेश यावर्षी जास्त कांदा घेणार नाही. इतर ठिकाणी आपल्याला माहिती येत होती की कांदा जास्त प्रमाणात निर्यात होईल, असं होईल तसं होईल, परंतु मी आपल्याला ऑन स्क्रीन सांगितलं होतं की घेणार नाही. आणि आपण पाहिलं की मागल्या वर्षी आपल्याला काहीही फायदा बांगलादेशकडून झाला नाही, जास्त बांगलादेशमध्ये आपल्या कांद्याची निर्यात झाली नाही. आणि आजची परिस्थिती काय आहे आज आत्ताची ती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. यानंतर बांगलादेश बाबत काही माहिती समोर आली तर नक्कीच आपल्याला ती माहिती मी देईल. तर मित्रांनो, आणखी आपल्याला काही माहिती सविस्तरपणे लागत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नक्कीच त्यावरती एक सविस्तर असा व्हिडिओ छानसा मी आपल्या माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी बनवणार आहेच. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.